नमस्कार, डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा आरोग्य सेविकेचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे। हा निकाल किती लागलेला आहे संपूर्ण या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी एएनएम जीएनएम साठी आपली ऑनलाईन बॅच सुद्धा सुरू झालेली आहे। तसंच या ठिकाणी किती जागा आहेत, काय जागा आहे, त्याचा कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे, कोणाचं सिलेक्शन होणार आहे, कोणाचं सिलेक्शन होणार नाही, हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर टोटल या ठिकाणी 239 जागा आहेत। तर या ठिकाणी सर्वप्रथम ज्यांचं सिलेक्शन झालेलं अशांचं हार्दिक अभिनंदन, आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण की तुमच्यासाठी 718 पदासाठी जीएनएम ची जाहिरात आलेली आहे। जी जीएनएम ची जाहिरात तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता, त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। 7 तारखेपर्यंत त्या ठिकाणी तुमची परीक्षेची काय आहे डेट्स आहे, तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। लक्षात ठेवा, त्यासाठी आपली बॅच सुरू आहे। तसंच कल्याण, डोंबिवली आणि इतर महानगरपालिकेमध्ये सुद्धा जाहिराती येणार आहेत। तिथे तर एएनएमच्या सुद्धा जागा आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आजपासून तयारी करू शकता। बरेच विद्यार्थी वेळेवर तयारी करतात आणि परिणामी यश मिळत नाही। त्यासाठी तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी आजपासून तुम्हाला काय करायचे आहे, तयारी करायची आहे। तर या ठिकाणी आपण बघूया की किती रिझल्ट लागलेला आहे। टोटल या ठिकाणी खुल्या गटाच्या 99 जागा आहेत। 99 पैकी 62 जागा ह्या कशा आहेत, सरळ सेवा या ठिकाणी हे आहेत काय, समांतर आरक्षण सोडून। तर या ठिकाणी आपण बघू शकता हा जो रिझल्ट लागलेला आहे, तर पहिल्या 62 जागा या ठिकाणी आपण काय करायचे आहे, पहिला जो क्रमांक आहे तो दीक्षा प्रसाद दुर्गे यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे, त्यांचं अभिनंदन। तसं सगळ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे जवळपास। तरी सुद्धा या ठिकाणी ज्या जागा किती आहेत आणि विद्यार्थी किती आहेत या ठिकाणी आपण बघूया। विद्यार्थीचं प्रमाण एकूण 260 विद्यार्थी आहेत या ठिकाणी जवळपास, आणि जागा 239 आहेत। मला वाटते 20 कमी असतील, तर 240 जागा, 240 विद्यार्थी या ठिकाणी आहेत। तर बघूया कोणाचा कट ऑफ किती गेलेला आहे। उदाहरणार्थ आता आपण 62 आहेत समांतर आरक्षण सोडून खुल्या गटाच्या जागा। तर या ठिकाणी आता आपण समजा या ठिकाणी बघूया की एनटीसीच्या 3 जागा आहेत आणि समांतर आरक्षण सोडून सुद्धा 3 आहेत। तर एनटीसीचा कट ऑफ कसा लागला, म्हणजे तुम्हाला कळेल की हा कट ऑफ कशा पद्धतीने काढता येते। सर्वप्रथम ज्यांचं सिलेक्शन झालं असेल अशा सगळ्यांनी आपापले फोटो, नाव, गाव मला पाठवून द्यायचं आहे। जर तुम्हाला वाटत असेल की अकॅडमीचा थोडा तरी फायदा झाला आहे, मुळे तुमचा फायदा झाला असेल, तर या ठिकाणी तुमचा तुमचा ॲड्रेस, तुमचा फोटो आणि तुमचं नाव पाठवायचं आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रोग्राम असेल तर त्याचं तुम्हाला निमंत्रण आम्हाला देता येईल। तर हा एनटीसीच्या 3 जागा आहेत, तिन्ही समांतर आरक्षण सोडून आहेत आणि ओपनच्या 62 आहेत। तर कट ऑफ कसा काढायचा या ठिकाणी बघू शकता तुम्ही। अशी पूर्ण लिस्ट घ्यायची, लिस्टमध्ये तुम्हाला स्टार्टिंगला 62 लोक सोडून ठेवायचे, 62 जागा काय करायच्या, सोडून द्यायच्या। आणि त्याच्यानंतर आपला जो कट ऑफ आहे, कारण की 62 जागा ह्या ओपन मध्ये गेलेल्या असतात सुरुवातच्या, किती 62 जागा या ठिकाणी ओपन मध्ये गेलेले असतात। 240 लोक या ठिकाणी आहेत, आणि त्या 62 पासून बघा या ठिकाणी हे जे 62वी व्यक्ती आहे, या 62 क्रमांकापर्यंत ह्या सर्व ज्या जागा आहेत ह्या कुठे गेलेल्या आहेत, देवकन्या बुलिये यांच्या नावापर्यंत कुठे गेलेल्या आहेत, ह्या सगळ्या ओपन पर्यंत गेलेल्या आहेत। तर या ठिकाणी ओपनचा कट ऑफ किती लागलेला आहे, 110 गुणांचा ओपनचा कट ऑफ लागलेला आहे। किती, 110। आता जागा इथं 110 चा लागलेला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला बघायचा NT1, NT2, NT3। तर इथून पासून आपण मोजूया NT1च्या 3 जागा आपल्याला। आता NT चा कट ऑफ आपल्याला मोजायचा आहे, तर ही व्यक्ती आहे NT1 वाली, NT1 वाली मिळाली। आता दुसरी व्यक्ती आपल्याला मोजायची आहे NT2 वाली, कारण की आपल्याला कट ऑफ, कारण की एनटीच्या किती जागा आहेत, इथं 3च जागा आहेत। ओपनच्या 62 आपण सोडून दिल्या, आणि कारण की इतर का सोडल्या, कारण की त्यांचा जो कट ऑफ आहे ओपन मध्ये असून सुद्धा खुल्या गटामध्ये त्या ठिकाणी कशा आहेत, तर त्यांचं नाव खाली असू शकते। ओपन या समजा माजी सैनिक असेल, कोणी असेल, तिथे खाली असू शकतात। त्याच्यामुळे NT1 आपण बघितला। आता NT2 आपल्याला NT2 बघायचं आहे व्यक्ती। हा, NTC वाली ही दुसरी व्यक्ती आहे, आणि NTC2, NTC2 खूप कमी लोकांनी अर्ज केला आहे बहुतेक, असं दिसतंय मला इथे, कारण की सगळे SC आणि OBC जास्त दिसत आहेत। NTC। तर असं तुमचं या ठिकाणी तुमचा जो क्रमांक आहे तुम्हाला
NT1 NT2 NT3 असं तुम्हाला मोजायचं आहे, म्हणजे तुमचा त्या ठिकाणी क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला काय कळून जाईल. तर NTC OBC भरपूर दिसत आहेत त्या ठिकाणी. आय थिंक सो NTC या ठिकाणी 2 असतील किंवा एखादं जर आपलं फिरवता त्या ठिकाणी गेलं असेल तर NTCच्या 3 लोकांचं झालंय. आता या ठिकाणी आपण बघूया, समजा ओबीसीच्या 57 जागा आहेत, समांतर आरक्षण सोडून आहेत 35, तर त्या ठिकाणी 62व्या नंबर पासून जर तुम्ही ओबीसी असाल तर 62 नंबर सोडून द्यायचे आणि तिथून जेवढे ओबीसी असतील तिथून OBC 1 OBC 2 OBC 3 OBC 4 OBC 5 OBC 6 असं मोजायचं. 35 पर्यंत जर तुम्ही आले तर तुमचं सिलेक्शन 100%. आणि 35 36 37 38 असेल तरी सुद्धा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला बोलावतात. मात्र त्या ठिकाणी ओपन मधले जे आपण पहिले 62 घेतलेले असतात ऑलरेडी त्यांचं कुठेतरी सिलेक्शन झालेलं असते, त्यात हुशार असतात कारण की त्यांनी इतर पदासाठी सुद्धा परीक्षा दिलेल्या असतात. त्यामुळे त्यातले 2-4 व्यक्ती जॉईन न करण्याचे चान्सेस जास्त असतात. 1-2 व्यक्तीकडे डॉक्युमेंट कमी जास्त असू शकतात. त्यामुळे समजा 35च्या खाली पण तुमचा क्रमांक 2-4 असेल तर त्या सगळ्या लोकांनी होप ठेवण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम नाही, तुम्ही सर्व होप ठेवू शकतात. अशा प्रकारे आपण कट ऑफ बघितला, रिझल्ट बघितला. तसंच ज्यांना ही PDF डाउनलोड करायची असेल त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवर संपर्क करायचा आहे. आणि या ठिकाणी ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी डबल अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करायचं आहे. अकॅडमीच्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज म्हणजे डिटेल्समध्ये पाठवायचे आहेत. तुमचं पूर्ण नाव, कास्ट, बिस्ट, काय प्रॉब्लेम आहे, तर नुसतं सर कट ऑफ किती लागला असे शब्द नाही, टोटली मला पाठवायची की ओपननुसार कितवा क्रमांक आहे. समजा SC असेल तर SC मधून समांतर आरक्षण जागा, ओपनमधून त्या जिल्ह्याच्या समांतर आरक्षणच्या जागा किती, आरक्षण सोडून किती, SCच्या किती, SCतून समांतर आरक्षण सोडून किती आणि तुमचा किती, तुमचा पूर्ण कट ऑफ त्या ठिकाणी कळून जाणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो थांबतो. थँक्यू, धन्यवाद.